चेहऱ्याला सपासप मारल्यागत तोंड सुजलंय माझं. तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर सकाळ अशी झाली की मुलाला उठवलं, त्याला स्कूलमध्ये पाठवलं. त्याचं सगळं आवरून नंतर मी रेडी झाली आणि माझ्या मिस्टरांचा टिफिन केला. टिफिन झाल्यानंतर पुरणाची पोळी बनवायला सुरुवात केली. म्हणजे आमच्याकडे आज देवीची आरती होती म्हणून पुरणपोळी बनवायची होती. म्हणून सकाळीच मी लागले स्वयंपाकाला. तर स्वयंपाक अर्धा झाला होता. त्याच्यानंतर मग आम्ही चहा-पाणी घेतला आणि माझे मिस्टर रेडी होऊन नोकरीला 9 वाजता निघाले. म्हणजे 9 वाजता ते निघतात. छोटी मुलगी माझी तिथं बसलेली आहे, बघते. उभी आहे म्हणजे ती गल्लीमध्ये. तर आजचा दिवस खूप बिझी आहे. त्याच्यामुळे सगळं आवरायचं बाकी आहे. स्वयंपाकाकडेच लक्ष दिलंय मी. तर हे सगळं मी आवरते आणि फटाफट मग देवीची पूजा करते. मग माझं आवरून झालं. त्याच्यानंतर मी लेप केला आणि असं लेप करायला आवडतं आणि शुभ मानलं जातं. म्हणजे कोणत्याही कार्यक्रमाच्या पहिले मी अ, असं लेप करत असते दरवाजाला. स्वस्तिक काढले आणि माझी छोटी मुलगी पण तसंच करत होती, जसं मी करत होती. लहान मुलं तसंच करतात, जसं आपण करत असतो. त्याच्यामुळे सगळं ईझी होतं. म्हणजे त्यांना सांगणं आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळे माझी ती पूजा झाली. त्याच्यानंतर आम्ही पुरणाची पोळी सगळं वगैरे ठेवलं मी आणि माझ्या सासूबाईंनी आरती वगैरे लावली आणि मग आम्ही पूजेला बसलो. पूजेची आरती खूप छान प्रमाणे झाली आणि बघा ज्योत प्रज्वलित झालेली आहे आणि आमची बिजासनी माता आहे बरं का. घाटची बिजासनी, बडी बिजासनी माता. त्यांची आम्ही खूप आराधना करतो आणि आम्हाला सुख समृद्धी आणि सौख्य लाभो अशी मी देवीजवळ प्रार्थना करते.